आणा. आणि वन विभागाचे अधिकारी बोलतायत की हो घोटाळा झालाय, तर त्यांच्याशी बसा. आम्ही नागरिक म्हणून एवढंच सांगू शकतो की हा घोटाळा केला असेल तर त्याचा निषेध आहे. माझ्यासोबत विरोधी पक्ष नेत्या किशोरी पेडणेकर आहेत. किशोरीताई, खरं तर मागच्या 16 दिवसापासून आम्ही जुहूच्या चौपाटीचा पाहणी दौरा करत आहोत, रिअॅलिटी चेक करत आहोत. आजचा 17वा दिवस निघालेला आहे. आजही जैसे थे परिस्थिती पाहायला मिळते. तुम्ही स्वतः तिथे पाहणी केली होती, काय परिस्थिती होती, गंभीर परिस्थितीचा आढावा तुम्ही देखील घेतला होता. पण आजपर्यंत महापौर या तिथे फिरकलेल्या नाहीयेत. आम्ही जेव्हा त्यांना प्रश्न केले तेव्हा मी नक्कीच पाहणी करण्यासाठी जाणार असं त्या म्हटल्या होत्या. आणि पालिकेकडनं जो दावा केला जात आहे तो दावा आजही फोल ठरताना पाहायला मिळतोय. काय तुमची प्रतिक्रिया राहील? असं वाटतं हे घनकचरा विभाग त्यांच्या एएमसी, डीएमसी आणि महापौर यांची मिलीभगत आहे का? दुसरा प्रश्न असा आहे, महापौर नक्की कशामध्ये व्यस्त असतात, कुठल्या कामात व्यस्त असतात? ज्या घनकचरा सारख्या कामाला नुसतं बाईट दिली, तिकडे कुठेतरी जहाज जातात, मग तिकडे कचरा वाढतो, तो कचरा अरबी समुद्रात टाकला जातो. पण तो आत्ताच, हे आत्ता का होतंय? किती वर्ष हे सगळं चाललंय, पण हे गेल्या 15 दिवसात 17 दिवसात जे होतंय त्याची नेमकी कारणं काय सांगणार आहात की नाही लोकांना? तुम्ही स्वतः बघणार आहात की नाही? तुम्ही नाले साफ नाही केले, मग नालेचा किचड गेला कुठे? गेला. हेच काम आहे, लोकांना नावं ठेवायची, एवढंच तुमचं काम आहे. त्यामुळे मला असं वाटतं, आज जुहूवरनं अनेक कमेंट येत आहेत. लोक चालायची बंद झाली, लोक समुद्रावर जायची बंद झाली. 8-9 किलोमीटरचा तो सागरी मार्ग आहे, किनारपट्टा आहे. अख्खा किनारपट्टा उद्ध्वस्त आणि घाण आहे. त्याची पण तुम्हाला काही लाज नाही वाटत? सत्ताधारी म्हणवता, जाऊन बघता येत नाही? सहाय्य प्रायव्हेट सेक्रेटरीला, स्वतःच्या खाजगी सेक्रेटरीला 50,000 द्या, त्याचा फॉलोअप बरोबर चाललाय. त्या अधिकाऱ्यांकडे दररोज बोलवतायत, काय झालं काय झालं काय झालं. मग हा फॉलोअप घेता येत नाही? नगरसेवकांना 25,000 पगार नाही, मानदंड, आणि हिला 50,000 पगार का? तुमच्याकडे 9 खरा स्टाफ असला पाहिजे, तो तुम्हाला 11 दिला. अजूनही तुम्हाला बरं काय काम? मग स्टाफ वाढतोय, मुंबईकरांचे पैसे जात आहेत, मग काम काय आहे? 8-8, 9-9 किलो सागरी किनारे तुमचे साफ होत नाहीयेत. एक जुहूचाच किनारा नाही तर मुंबईमध्ये प्रसिद्ध असे कितीतरी समुद्र किनारे आहेत. तशीच अवस्था आहे सगळीकडे. पण आता पालिकेकडनं नेमका ह्याचा जो पैसा कचरा साफ करण्यासाठी वापरला जातो हा गेला कुठे? सर्वसामान्य विचारतायत. माझ्यासारखे अनेक लोक जे आहेत तिथे दररोज जात आहेत. लोक म्हणजे हा जो आपला इलेक्ट्रॉनिक माध्यम आहे तो लोकांना अगदी डायरेक्ट घरात ही सगळ्या बातम्या देत आहेत. आणि तुमच्याच माध्यमातून पहिला आवाज उठवला गेला, त्यामुळे तुमच्या माध्यमाचे मी खरं मनापासून आभार मानते. पण एक लक्षात ठेवा, माध्यमांनी पण आता खरं नीट वागण्याची वेळ आली. का सांगते? आपले तुमच्या माध्यमाचे जे वरिष्ठ बसलेत ना, त्यांना कळत नाहीये की तुमच्या माध्यमाचा पण अपमान होतोय. या गोष्टी तुम्ही करताय लोकांसाठी, लोक बोलतायत, पण सत्तेत बसलेले बेशुद्ध आहेत. अर्ध्या बेशुद्धीमध्ये काम चाललंय. एक बेशुद्धी आहे लाव आणि एक बेशुद्धी आहे बघणार नाही, असं चाललंय. खरं तर आता महापालिकेमध्ये जे अधिकारी आहेत किंवा मग उपमहापौर असतील, वेगवेगळे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.